प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत मागील 21 दिवसांपासून दिल्ली येथील जंतर मंतरवर अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या समर्थनात सोलापुरात सर्व पक्षीयांनी एकत्रित येत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे। मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील आंदोलनात सहभाग दर्शवला आहे। यावेळी प्रतिक्रिया देताना सोलापुरातील आंदोलकांनी अतिशय तिखट शब्दात संताप व्यक्त केला आहे। भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून टीका केली। भारताच्या पंतप्रधान यांना इटलीचा पंतप्रधान मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट द्यायला वेळ आहे, मात्र बाजूला असलेल्या जंतर मंतरवर जाऊन आंदोलकांशी चर्चा करण्यास वेळ नाही। भारताचे माजी लाल बहादूर शास्त्री हे रेल्वे मंत्री पदावर असताना एक रेल्वेचा अपघात झाला होता। त्यांनी ताबडतोब नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता, मात्र नीट पेपर फुटीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त 21 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतरवर या ठिकाणी नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे खऱ्या अर्थानं 21 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केली, स्वतः जीवन संपवलं। एवढ्या गंभीर घटनेच्या विरोधामध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी गेल्या 21 दिवसापासून या ठिकाणी उपोषण आंदोलन चालू केलेलं आहे। त्यांना काल सरकारनं या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून या अशा पांढऱ्या या कपड्यामध्ये या ठिकाणी उचलून, जसं डेड बॉडीला उचलतील, एखाद्या मृत्यू पडलेल्या माणसाला उचलतील, अशा प्रकारे उचलून या ठिकाणी रुग्णालयामध्ये घेऊन गेलं आणि त्यांच्यावर जबरदस्तीनं त्यांना नजरकैदेत ठेवलं। आज दिल्लीमध्ये जंतर मंतरवर लाखोच्या संख्येनं या ठिकाणी मोर्चा, विद्यार्थी असतील, पालक असतील, या ठिकाणी असणारा जागरूक नागरिक असतील, यांच्या मोठ्या उपस्थितीत मोर्चा आहे। त्यांच्या समर्थनार्थ या सोलापूरमध्ये या ठिकाणी देखील जंतर मंतरची ठिणगी या ठिकाणी पाडण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित होणारे या ठिकाणी अनेक डॉक्टरची तयारी करणारे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। या सर्व पक्षाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी सहभागी झाले। येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान जे जिम्मेदार आहेत या गोष्टीला, त्यांनी राजीनामा, नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। तुम्ही विचार केला, या ठिकाणी भाजप सरकारमध्ये कोणीही एका मंत्र्यांनी एवढा भ्रष्टाचार करून देखील राजीनामा दिला नाही। एवढा मोठा नीटचा पेपर फुटीचा घोटाळा झाला, या ठिकाणी त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।